जिथं कधी काळी शेतकऱ्यावर कर्जबाजारीपणाचं सावट असायचं, आज तिथंच स्मार्ट डेअरीचं यश उजळतंय. यवतमाळसारख्या जिल्ह्यात आत्महत्यांच्या बातम्या ऐकायला सरावलेली जनता आज एका तरुणाच्या धाडसाची, शहाणपणाची आणि स्मार्ट दृष्टिकोनाची दाद देत आहे. फुलसावंगी गावातील सुनील कोळपे यांनी फक्त डेअरी सुरू केली नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्मार्ट दूध एटीएम सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा श्वास दिला आहे. जिथं नापिकीला पर्याय नव्हता, तिथं आता स्वावलंबनाचा मार्ग तयार झाला आहे. सेंद्रिय उत्पादन, ग्राहकांचं विश्वासू नेटवर्क आणि शेतीला जोडधंद्याची शाश्वत दिशा ही आहे गावाकडच्या वाटेवरून उद्याच्या डिजिटल भारताकडे झेप घेणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याच्या दूरदृष्टीची आणि धाडसाची गोष्ट. फक्त गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये. यवतमाळ जिल्हा, जिथं नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या यांचं त्रिकूट काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतकऱ्यांची ओळख बनत होती. पण आज या मातीतून नव्या शक्यता फुलू लागल्या आहेत. फुलसावंगी गावचे सुनील कोळपे यांच्याकडे आहे 24 एकर वडिलोपार्जित शेती. पारंपरिक पीक घेऊनही उत्पादन समाधानकारक येत नव्हतं. परिस्थितीनं झाकोळलेलं सुबत्तेचं त्यांचं स्वप्न त्यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुन्हा उभं केलं. माझ्या इथून जे प्रोडक्शन झालेलं दूध आहे, मी माझ्या आउटलेटला नेतो. तिथं मिल्क ATM आहे. त्या मिल्क ATMमधून लोक स्मार्ट कार्डनी आणि QR कोडनीच्या साहाय्याने दूध आपले भांडे आणून घेऊन जातात. दुसरं पण 200 ते 250 लिटर दूध मी संकलन करतो. त्या दुधापासून मी विविध दुधाचे जे पदार्थ बनतात ते सर्व, जसं की दही, तूप, लोणी, ताक, लस्सी, पनीर. आणि पनीरचा दर्जा चांगला असल्यामुळे ते इथं चांगल्या प्रकारे विक्री होते माझी. सुनील यांनी कोल्हापुरात 7 दिवसांचं दुग्ध व्यवसायासंबंधित प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर थेट हरियाणातून जास्त दूध देणाऱ्या म्हशी घेतल्या. तंत्रशुद्ध गोठा, शेतातच तयार चारा आणि कोणतीही भेसळ न करता दर्जेदार दूध विक्री केल्यामुळं ग्राहकांचा विश्वास त्यांनी जिंकला. तेवढ्यावरच न थांबता तालुक्याच्या ठिकाणी स्वतःची डेअरी उभारली. दूध विक्रीसाठी अत्याधुनिक स्मार्ट दूध ATM बसवलं, तेही जिल्ह्यातलं पहिलं. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत कर्ज घेतलं आणि हा प्रयोग प्रत्यक्षात उतरवला. हा जो काही दूध प्रक्रिया व्यवसाय आहे, याला आपण लाभ दिलेला आहे. त्यांची अंदाजित रक्कम जी आहे ते 8,46,000 आहे आणि अनुदान जे 35% सुद्धा आपण त्यांना अनुदान दिलेलं आहे. आणि निश्चितच यामधून पेढे असेल, खवा असेल, दुधाचं ATM असेल आणि दुधावर इतर जी काही प्रक्रिया आहे, हे प्रक्रिया करण्याचं काम जे आहे हे ग्रामीण भागात जे आहे चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि निश्चितच याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सुद्धा याला मदत होत आहे. आज 300पेक्षा अधिक स्मार्ट कार्डधारक ग्राहक रोज दूध ATM मधून दूध विकत घेतात. घरोघरी दूध पोहोचवण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो आहे. तेवढंच नाही, आता इतर शेतकऱ्यांकडूनही दूध खरेदी सुरू झाली आहे. दूध तपासणीसाठी विशेष यंत्र घेतलं, त्यामुळं भेसळ किंवा पाणी मिसळलेलं दूध लगेच ओळखता येतं. दुधापासून दही, पनीर, तूप आणि खवा तयार केला जातो. भेसळ नसल्यामुळं ग्राहकांची मागणी वाढतेच आहे. 8 जणांना रोजगार, स्वतःला महिन्याला 75,000चा शुद्ध नफा, हे चित्र प्रेरणादायी आहे. सुनील कोळपे यांचा प्रवास म्हणजे यशाच्या दिशेनं घेतलेली एक झेप, जिच्यामध्ये तंत्रज्ञान, शिक्षण, शिस्त आणि धाडस यांची सांगड आहे. ही स्मार्ट डेअरी आता केवळ दूध विक्रीचं माध्यम नाही, तर ग्रामीण भागात स्वावलंबन आणि नवसंजीवनी देणारा आदर्श ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.